बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंची युती, मनसे आणि ठाकरेंच्या सेनेकडून आजपासून एकत्र प्रचार। गोरेगावमध्ये सायंकाळी 5 वाजता कार्यकर्ता मेळावा। विधानसभा निवडणुकीवेळी 2 माणसं भेटली, 160 जागा निवडून आणण्याची गॅरंटी देत होते, मात्र मी आणि राहुल गांधींनी हा मार्ग नाकारला। शरद पवार यांचा मोठा गौप्यस्फोट। राहुल गांधींसारख्या कपोल कल्पित कहाण्या आता शरद पवार देखील सांगू लागले। त्यांच्यावर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम, शरद पवारांच्या दाव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। राहुल गांधींना पराभव पचवता येत नाही, राहुल गांधींनी जिंकल्यावर आरोप का केले नाहीत? उपमुख्यमंत्री शिंदेंचा राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांवरून निशाणा। राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर आक्षेप घेतला असताना भाजप आणि मुख्यमंत्र्यांनी उत्तर देण्यास पुढे येण्याचं कारण काय? राहुल गांधींच्या प्रश्नांना निवडणूक आयोगानं उत्तर द्यावं, शरद पवारांची प्रतिक्रिया। नितीन गडकरींच्या जवळच्यांची नावं मतदार यादीतून गायब होत असतील तर इतरांचं काय? मतचोरीचा याहून मोठा पुरावा काय आहे? गडकरींच्या मुलाखतीचा भाग ट्विट करत वडेट्टीवार यांचा सवाल। देशात सध्या 6 राष्ट्रीय पक्ष तर 67 प्रादेशिक पक्ष। केंद्रीय निवडणूक आयोगाकडून यादी जाहीर, तर महाराष्ट्रातील 9 पक्षांसह देशातील 334 राजकीय पक्षांची नोंदणी रद्द। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते झेंडा दाखवत ठाण्यामध्ये वर्षा मॅरेथॉनचं उद्घाटन। 20,000 पेक्षा अधिक धावपटूंचा सहभाग। एकनाथ शिंदे देखील मॅरेथॉनमध्ये धावले। उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर, बारामतीमधील विविध विकास कामांची अजित पवार यांच्याकडून पाहणी। राज्यात विद्यार्थ्यांसाठी 120 ठिकाणी वसतिगृह उभारणार, वसतिगृहांसाठी 1,200 कोटींची तरतूद, 25,000 निवासी सुविधा उपलब्ध होणार, संजय शिरसाट यांची घोषणा। शिवसेनेकडून श्रीनगरमध्ये महारक्तदान शिबिराचं आयोजन। उपमुख्यमंत्री शिंदेही आज श्रीनगरमध्ये जाणार। श्रीनगरमध्ये शिंदेंच्या दौऱ्यापूर्वी बॅनरबाजी।